आयुष्यात मिळालीच म्हणतो निरर्थक दवमी तुला मायेचा हात देतात ते सद्गुरू लावणं ही सुद्धा रामाची किमया. जे करतो मुक्त समाज त्यांच्या उपस्थितीने गौरवान्वित आहे. स्वागत भेटण्यासाठी मी श्री गौतम काळे आणि कनकश्री भट यांना पाचारण करतो. हरि भजना विन काळ, हरि भजना विन काळ, घालवू नको रे हरि भजना विन काळ, हरि भजना विन काळ, हरि भजना विन काळ, घालवू नको रे हरि भजना विन काळ, हरि भजना विन काळ, घालवू नको रे हरि भजना. दोरीच्या सापा भियुनी भवा, दोरीच्या सापा भियुनी भवा, भेटी नाही जीवा तिवा हो, भेटी नाही जीवा तिवा, अंतरीचा ज्ञान दिवा हो, अंतरीचा ज्ञान दिवा, मालवू नको रे हरि भजना विन काळ, हरि भजना विन, हरि भजना विन काळ, घालवू नको रे हरि भजना. संत संगतीने उमज, संत संगतीने उमज, संत संगतीने उमज, आणुनी मनी पुरते समज, आणुनी मनी पुरते समज, अपुल्या मती उगीच चिखल, अपुल्या मती उगीच चिखल, घालवू नको रे हरि भजना विन काळ, हरि भजना विन काळ, घालवू नको रे हरि भजना. सोहिराम म्हणे ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, सोहिराम म्हणे ज्ञान ज्योती, तीच कैची दिवस रात्री,
कैची दिवस रात्री तया वीण नेत्रपाती तया वीण नेत्रपाती हलवू नको रे हरिभजना वीण काळ हरिभजना वीण हरिभजना वीण काळ घालवू नको रे हरिभजना वीण काळ हरिभजना हरिभजना हरिभजना. धन्यवाद गौतमजी. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या सौ स्मिता गाटेचंद्रा या IAS अधिकारी आहे. सध्या त्या मध्य प्रदेश वित्त निगमच्या प्रबंध संचालक म्हणून इंदोरला पदस्थ आहेत. मराठी भाषा आणि अत्यंत उमद्या वृत्तीच्या स्मिताताईंचा खरं म्हणजे आमचा तसा काहीही प्रत्यक्ष परिचय नव्हता. मी त्याचं आमंत्रण द्यायला स्मिताताईंना गेलो. त्यांच्या ऑफिसमध्ये खूप भीड होती. मी त्यांच्या PAला निमंत्रण पत्रिका दिली आणि म्हटलं मला फक्त ही द्यायची आणि काहीच काम नाही आहे मला त्यांच्याशी. त्यांनी जर मला बोलवलं तर मी त्यांना भेटेन, नाही तर मी निघून जातो. तो आत ती निमंत्रण पत्रिका घेऊन गेला आणि इमिजिएट परत आला की तुम्हाला बोलवलं आहे आतमध्ये. मी आतमध्ये गेलो. त्यांनी अत्यंत हसून स्वागत केलं. म्हणजे खूप चांगला कार्यक्रम आहे, मला याला खूप आवडेल जर. तेव्हा मी आणि निरखेवाले साहेब त्यांना भेटायला परत गेलो आणि आम्ही त्यांना उद्देश सांगितल्याबरोबर त्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं की मी या कार्यक्रमासाठी मदत करीन आहे. आणि त्यांनी खरंच या कार्यक्रमाला मदत केली आहे आणि आज त्यांना आमच्यामध्ये उपस्थित राहिल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीने आम्ही गौरवान्वित आहोत. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी श्री अनिल दामले यांना बोलवतो. आमचे अतिथी वक्ता विवेकजींचं स्वागत करण्यासाठी मी श्री प्रकाश पानसे यांना पाचारण करतो. विवेकजींचे स्वागत करावे. बऱ्याच लोकांनी पृच्छा केली आहे आम्हाला मुक्त संवादचं सदस्य व्हायचं आहे किंवा मुक्त संवादचे निमंत्रण मिळावे म्हणून आम्ही काय करावं. थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करतो. 2 वर्षापूर्वी ही स्थापन झालेली संस्था आहे. ही एक अनौपचारिक संस्था आहे. हिचं कुठेही ऑफिस नाही, हिचे कोणीही पदाधिकारी नाही. एक 10-11 स्वयंस्फूर्तीने कार्य करणारे कार्यकर्ता आहेत जे निर्लसपणे या संस्थेचं काम करत आहे. आपसातल्या यांनी त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न मुक्त संवाद इमानदारीने करतो आहे. आत्ता या चतुशताब्दी समारोहाच्या यांनी जे समर्थांचा साहित्याचा अभ्यास झाला तर त्याच्यामध्ये समर्थांचे हे 2 श्लोक मुक्त संवादच्या उद्देशाशी अगदी मिळते जुळते मिळाले. एक आहे हा, जनी वादविवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. मुक्त संवाद म्हणजे संवाद. आणि दुसरं हे प्रबोधनाचं कार्य आहे. जितुके काही आपणासी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. ही समर्थांची जी वचनं आहेत त्यांना अनुसरून ह्या मुक्त संवादचा प्रवास आहे. मुक्त संवादची काहीही सदस्यता वगैरे नाही. कार्यक्रमापुरतं धन आम्ही एकत्र करतो. ते आत्तापर्यंत समाजाने उदारतेपणा आम्हाला दिलेला आहे. पुढेही तुम्ही सर्व द्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तुमच्या सहकार्याने हा प्रवास असाच चालू राहील. बाहेर आम्ही एक रजिस्टर ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपला नाव पत्ता जर नोंदवला आपण तर पुढच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्याला घरी नक्की मिळेल याची आपण खात्री ठेवावी. आता या चतुशताब्दी समारोहाबद्दल मी थोडं सांगू इच्छितो. आज या व्याख्यानमालेचा अंत शेवटचा दिवस आहे. एक 10-15 लोकांची टीम 3 महिने झाले जवळजवळ या कार्यक्रमांसाठी अविरत श्रम करत होती. त्या सगळ्यांचा उल्लेख करणं आज मला आवश्यक वाटतं. जवळजवळ सप्टेंबर महिन्यामध्ये वर्तमानपत्रांमधनं जेव्हा हे कळलं की हे समर्थांचं जन्मचतुशताब्दी वर्ष आहे आणि महाराष्ट्रात अनेक जागी कार्यक्रम होत आहेत, तेव्हा सहज मनात असा विचार आला की इंदोरला मोठा कार्यक्रम का नाही होते. बरेच दिवस या विचाराने पिच्छा नाही सोडला. मग शेवटी कार्यक्रम मोठा करायचा तर त्याला तितकं मोठं बळ हवं, मनुष्यबळ हवं, धनबळ हवं. म्हणून मग शेवटी आम्ही आमच्या संरक्षिका
आदरणीय सुमित्राताईंकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, ताई असा कार्यक्रम करायची इच्छा आहे. तर त्या म्हणे अवश्य करा. पण म्हटलं ताई खूप मोठा खर्च येईल. तर त्या हसल्या, म्हणे करा करा. मग आम्हाला शक्ती आली आणि एक मीटिंग घेतली आणि याची कार्यकारिणी बनवली. श्री निरखीवाले साहेब या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून लाभले आणि आम्ही या कार्याला सुरुवात केला. आता ज्या लोकांनी या कार्यक्रमासाठी श्रम घेतले आहेत त्यांचं मी आपल्याला, आणि जे कार्यक्रम या जन्मचतुशताब्दी वर्ष समारोहाच्या अंतर्गत झाले त्याची मी आपल्याला माहिती देतो. सर्वप्रथम आम्ही जो कार्यक्रम हातात घेतला तो होता दासबोध पारायणाचा. हा सुझाव सुमित्रा वहिनींचाच होता. त्या म्हणाल्या की 400वी जयंती तर 400 पारायणं का नाही करत तुम्ही लोक. आम्हाला आवडलं आहे. म्हटलं जरूर करू. आम्ही हो म्हटलं, परंतु हे खूप कठीण काम होतं. नंतर आमच्या लक्षात आलं. इंदोरचा एक मोहल्ला आम्ही हा पिंजून काढला. या दासबोध पारायणाची जबाबदारी श्री मदन बोबडे यांना आम्ही दिली होती आणि 15 जानेवारीमध्ये दासबोधाचं पारायण, संपूर्ण दासबोधाचं पारायण केलं. त्यानंतर या लोकांचं एक सामूहिक सांकेतिक पारायण 20 जानेवारी रोजी समर्थ मठात झालं. त्या कार्यक्रमात जवळजवळ 500 भाविक उपस्थित होते. त्या कार्यासाठी श्री समर्थ मठ ही संस्था, या संस्थेने त्यांचं सभागृह आम्हाला निःशुल्क उपलब्ध करून दिलं होतं. त्या कार्यक्रमाची अध्यक्षता वरिष्ठ समाजसेवी श्री मधुकरराव चितळे यांनी केली आणि अध्यक्षता पार्षद श्री शेखर किबे यांनी केली होती. त्या कार्यक्रमात सर्व भाविकांना अल्पाहाराची व्यवस्था श्री राजेश क्षीरसागर यांनी केली होती. त्यानंतर आम्ही इंदोरच्या विभिन्न शाळेतल्या 400-500 मुलांना मनाचे 25 श्लोक शिकवायचा एक संकल्प हाती घेतला आणि त्या संकल्पाची जबाबदारी विनीता आणि ज्या शाळांनी सहकार्य केलं, लोकमान्य विद्यानिकेतन, नॅशनल कॉन्व्हेंट, माधव विद्यापीठ, रेणुका बाल मंदिर, बालविहार राजेंद्रनगर, मिनर्वा स्कूल आणि सरस्वती शिक्षण संघ, या शाळांनी आपल्या मुलांना, आणि सांगायला मला फार आपल्याला अभिमान वाटतो की अमराठी मुलांनीसुद्धा 25 श्लोक पाठ केले आणि त्या 27 जानेवारीला जो गांधी हॉलमध्ये त्यांचा सामूहिक कार्यक्रम झाला त्याच्यात भाग घेतला. जागोजागी स्पर्धा पण झाल्या आणि त्याच्यात अमराठी मुलांनाही पारितोषिकं मिळाली. त्या प्रमुख पाहुण्या होत्या सुप्रसिद्ध गायिका कल्पनाताई झोकरकर. त्या कार्यक्रमात मुलांनासुद्धा एक स्मृतिचिन्ह दिलं गेलं. ते स्टेट बँक ऑफ इंडियाचे श्री बेडेकर साहेब यांनी स्पॉन्सर केलं आणि मुलांच्या अल्पाहाराची व्यवस्था उद्योगपती श्री निळकंठ मुजुमदार यांनी केली होती. त्या कार्यक्रमाची माईक व्यवस्था श्री पंकज माने यांनी निःशुल्क करून दिली होती. त्यानंतर आज या गेल्या 3 दिवसापासून आपण हे जे स्टेज पाहून राहिलं आहे, या स्टेजची सजावट आमचे सहकारी श्री श्रीराम जोग यांनी केलेली आहे. आज आपण या जागेवरती इथे सगळे बसलो आहोत. ही जागा आम्हाला मिळवून देण्यासाठी श्री सुधीर दांडेकर, इंदोर वंडर्सचे सगळे पदाधिकारी, श्री प्रकाश गौड आणि श्री सुधीर देडगे यांनी फार बहुमोलाची मदत केली. कारण हा कार्यक्रम सुरुवातीला अभिनव कला समाजच्या मैदानावर होणार होता. परमिशन मिळाली होती, पैसे भरले गेले होते, परंतु अचानक तिथे शासकीय कार्यक्रमाची घोषणा झाल्याने त्यांनी आमची परमिशन जी आहे ती निरस्त केली आणि आम्हाला ऐन वेळेत दुसरी जागा धुंडावी लागली. आणि पण मला वाटतं जे काही होतं, परमेश्वर जे करतो तो चांगल्यासाठीच करतो. आपण आज ज्या जागेवर बसलो आहात ती या सर्व लोकांनी आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. आणि ही जी बैठक व्यवस्था आहे इथे सगळी, ती ही श्री अनिल मोघे यांची मेहनत आहे. त्यांना मदत केली सुरेश दर्शनी, अनंत थत्ते, विवेक रेडगावकर आणि दीपक धनोडकर यांनी. कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवायचे 4000, तर ते कसे कोणाला पाठवायचे त्याकरता एक सूची बनवायचं खूप मेहनतीचं, कष्टाचं, जेकिरीचं काम होतं. ते श्री विवेक रेडगावकर आणि राहुल तेलंग यांनी केलं. कार्यक्रमाचं जे निमंत्रणपत्र आपल्याला मिळालं ते मराठी सोशल ग्रुपचे श्री मंदार महाजन यांनी त्या निमंत्रणपत्राचा खर्च वहन केला आहे. त्या निमंत्रणपत्राचं डिझाईन श्रीराम जोग यांनी केलं आहे आणि त्याचं प्रिंटिंग जे आहे ते सर्वोत्तम ऑफसेटचे श्री अश्विन खरे यांनी केलं आहे. आज आपण हे 2 कार्यक्रम झाले. तिसरे व्याख्यानमालेचं आपण समापन करत आहोत आज. आणि चौथा जो उपक्रम होता की या निमित्ताने समर्थांचे विचार, त्यांचं साहित्य आपण 5000 घरांपर्यंत पोचवावं आणि त्यासाठी एक स्मारिका आपण प्रकाशित करावी. ती स्मारिकेचं आज इथे विमोचन होणार आहे. त्या स्मारिकेचे संयोजक होते श्री अरविंद जवळेकर, त्याचे संपादक श्री विठ्ठलराव गावडे आणि एक सल्लागार मंडळ नेमलं होतं. त्याचे सदस्य डॉक्टर मोहन बांडे, श्रीहरी गोविंद सोहनी आणि प्रकाश पानसे. त्या लोकांनी या स्मारिकेचं अविश्रात खपून काम केलं आहे आणि त्याचं आज इथे विमोचन होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रसार प्रचाराची जबाबदारी श्री अश्विन खरे यांनी उचलली होती. त्यांना मदत केली श्रीकांत तारे आणि विवेक रेडगावकरांनी. या समितीचं कार्यालय जे होतं ते श्री विठ्ठलराव गावडे यांनी सांभाळलं आणि या समितीचे कोषाध्यक्ष श्री अनंत थत्ते होते. या सर्व लोकांच्या परिश्रमाचं हे जे फळ आहे, म्हणून आज आपला हा कार्यक्रम इथे होत आहे. आणि विवेकजींचा तर आमच्यावर स्नेह आहेच आहे.
मुक्तसंवादनी जे मागच्या वर्षी काही कार्यक्रम केले त्याचं एक छोटंसं आपल्याला मी सांगतो. मुक्तसंवादला कुठल्याही विचारसरणीचा कुठलाही हे नाही, मुक्त म्हणजे अगदीच मुक्त आहे. आपण जे कार्यक्रम आयोजन केले आत्तापर्यंत त्याची मी आपल्याला एक थोडीशी झलक दाखवतो. पहिला परिसंवाद होता वृद्धावस्था समस्या व नियोजन. दुसरा होता स्त्री मिळवती झाली तरी स्वतंत्र झाली का. तिसरा हिंदीमध्ये केला होता सडक दुर्घटना रोकथाम व उपाय. चौथं पु ल देशपांडेंचे मराठी साहित्य संस्कृतीस योगदान. त्यानंतर मागच्या वर्षी श्री गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण विवेकजींची व्याख्यानमाला केली. त्यात पसायदान, मुकी होत चाललेली घरे आणि श्री गुरुजी व्यक्तित्व व दर्शन या विषयावर विवेकजींची भाषणं झाली. आत्ता सप्टेंबरमध्ये आम्ही एका अत्यंत कठीण विषयावर परिसंवाद केला. विषय होता प्रिंट मीडिया में यौन विज्ञापन कितने उचित कितने अनुचित. आणि त्या परिसंवादालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा एक त्या परिसंवादामुळे इंदोरचा एक प्रमुख पेपर आहे त्यांनी आपल्या फ्रंट पेजवरती लिहिलं की आम्ही असे विज्ञापन छापणार नाही म्हणून. आणि आता मध्य प्रदेश सरकार पण जागृत झाली आहे. कालच्याच पेपरामध्ये बातमी आहे की ड्रग्ज अँड मिरेकल रेमेडीज ॲक्ट म्हणून जो आहे त्याला आता ते सक्तीने लागू करणारे जे असे विज्ञापन छापतील त्यांना 6 महिन्याची जेल होणार आहे. तर ह्या आपण जे काही थोडे बहुत प्रयत्न करतो त्याचं हे प्रतिफळ आहे. आणि आता मी आमच्या आजच्या प्रमुख पाहुण्या सौ स्मिता गाटे-चंद्रा यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आशीर्वादपर 2 शब्द बोलावे. नमस्कार. सर्वप्रथम मी आभार मानते मुक्त संवाद यांचे, कारण त्यांनी मला आज इथे बोलवलं. आणि अशा वेळेस मला वाटतं की प्रमुख पाहुण्यांनी खरंच 2च शब्द बोलावेत, कमी बोलावेत, कारण त्याच्यानंतरचा कार्यक्रम इतका चांगला असतो की आपण जास्त वेळ घेतला नाही पाहिजे. माझ्याकडे जेव्हा हे लोक आले आणि मला विचारलं की मी येऊ शकते का, तेव्हा पहिल्यांदा मी हेच म्हणाले होते की नाही, मी पूर्ण तुम्हाला ह्याचं माझं समर्थन आहे, पण मी इथे असले तर मी नक्की येईन. आणि त्याच्यानंतर ते 3-4 वेळा जेव्हा मला भेटायला आले तेव्हा असं वाटलं की ह्यांचं खूप कमिटमेंट आहे. आणि त्याच्यानंतर मग मी कबूल केलं की हो, मी नक्की येईन ह्या कार्यक्रमाला. आपण ऐकलंच आता की त्यांच्या पद्धतीने ते किती प्रयत्न करून काहीतरी चांगलं, काहीतरी सुधार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशी जी सगळी मंडळी चांगली काम करतात त्यांना जरूर आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आजचा विषय हा खरंच खूप, मलाही स्वतः त्याच्यात खूप इंटरेस्ट आहे. आणि आपले आजचे प्रमुख वक्ते जे आहेत त्यांनी हे सांगितलं मला आत्ता की प्रशासनिक सेवेच्या लोकांना ह्याची जास्त आवश्यकता आहे. त्यामुळे आजचं जे काही आपण ऐकू ते खरंच आपल्या सगळ्यांना आपण किती ते आत्मसात करून आपण पुढे आपण आयुष्यात त्याच्यावरती तसं त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करू, ते पण एक आपली परीक्षा आहे स्वतःची. आजच्या या कार्यक्रमासाठी मला आपण बोलवलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ह्याच्या पुढेही आपले हे चांगले प्रयत्न चालू राहावेत. त्याच्यातही माझ्याकडनं जो काही सहयोग आपल्याला पाहिजे असेल तो सतत मिळत राहील. नमस्कार. धन्यवाद स्मिताताई. आणि आता या निमित्ताने आपण जी स्मारिका प्रकाशित केलेली आहे त्याच्या विमोचनासाठी मी श्री प्रकाश पानसे आणि श्री अरविंद जवळेकर यांना विनंती करतो की त्यांनी स्मारिका घेऊन मंचावर यावं. आपल्यामध्ये पूर्व पोस्ट मास्टर जनरल सरदार पॉल उपस्थित आहेत. त्यांनी श्री गुरु गोविंद सिंगांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत आणि त्याच्या कॉपीज ते विवेकजींना भेट करू चाहतात. मी श्री सरदार पॉल यांना विनंती करतो की त्यांनी विवेकजींना ते ग्रंथ भेट करावे. एक उद्घोषणा. समर्थ स्मरण स्मारिकेचं आता उन्मोचन झालं, विमोचन.
राष्ट्रसंत समर्थ रामदासांच्या जन्मचतुष्शतीच्या निमित्तानं गठीत झालेल्या एका विशेष समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या आणि मुक्त संवाद या सर्वार्थाने मुक्तपणे संवाद करणाऱ्या संस्थेच्या वतीनं प्रेरित झालेल्या वर्षभरातल्या कार्यक्रमांचा व्याख्यानमालेच्या रूपातला हा आजचा शेवटचा कार्यक्रम। या कार्यक्रमासाठी ज्यांची विशेष उपस्थिती लाभलेली आहे त्या माननीय स्मिताजी, या संयोजन समितीचे संयोजक श्रीमान निरखीवाले साहेब, माननीय बाबासाहेब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि संघप्रेरित वृत्तपत्रांच्या संपादकांच्या अखिल भारतीय संघटनेचे प्रधान मार्गदर्शक माननीय श्रीकांतजी जोशी, गुरु नानक देव, गुरु तेग बहादुर जी, अंगद देव ते तेग बहादुर जी, गुरु गोविंद सिंग ते खालसा पर्व, अशा 3 ग्रंथांचा खजिना माझ्या हाती देणारे माझे बंधू, गेले 2 दिवस आणि आज 3ऱ्या दिवशीही या सगळ्या कार्यक्रमासाठी मनपूर्वक सहयोग देत असणारे आपण सारे माता पिता, बंधू भगिनी, पत्रकार मित्र, समर्थ रामदासांच्या जीवनाकडे साक्षेपानी आणि साकल्याने बघण्यासाठी ही 3 दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली गेली होती। 2ऱ्या आणि 3ऱ्या दिवशी माझ्या हातामध्ये येत असलेल्या प्रश्नांची संख्या वाढत गेली आहे आणि माझ्यासाठी काम सोपं होत गेलं आहे। आज व्यक्तिमत्व विकासाचा दिवस, त्याच्यासाठी दासबोध आणि व्यक्तिमत्व विकास यांची जुळणी आणि त्यानिमित्तानं बरेच प्रश्न माझ्या हाती आले आहेत। सगळे प्रश्नांचा आता सुरुवातीला मी उल्लेख नाही करणार, बोलता बोलता त्याच्यामध्ये तो येत जाईल, पण एकूणच समर्थ रामदास आणि सकल संत साहित्याकडे बघण्याविषयी सर्वदूर मला एक उत्सुकता दिसते आहे। आत्ता स्मिताजी म्हणाल्या तसं ही गोष्ट खरी आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये यशदेच्या माध्यमातून प्रशासनिक अधिकाऱ्यांच्यासाठी संत साहित्यातल्या काही बारकाव्यांचा आवर्जून त्यांच्यापर्यंत पडताळा पाठवून देत असतो आणि त्याचा खूप चांगला लाभ प्रशासन सेवेमध्ये आम्हाला तिथे मिळतो आहे, असा अनुभव आहे। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा संत साहित्याचा असा अभ्यास खूप उपयोगी आहे। एवढंच नाही तर गेल्या 10 वर्षामध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांच्या CEOसाठी, एक्झिक्युटिव्हसाठी, अगदी थेट लाईन मॅनेजरपर्यंत आणि त्याही पलीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रोडक्शनमध्ये असलेल्या वर्कर्ससाठी आम्ही जे मोटिवेशनल कॅम्प्स घेतो त्याच्यामध्ये अनुभव असा येतो आहे की या पद्धतीचं तत्त्वज्ञान जर लोकांच्या हातामध्ये गेलं तर खूप चांगल्या पद्धतीचं फलित आपल्याला प्राप्त होतं आहे। सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यात किर्लोस्कर कोपलँड नावाची, किर्लोस्कर आणि कोपलँड कंपनीचं कोलॅबरेशन असलेली कॉम्प्रेसर बनवणारी एक कंपनी आहे। त्याच्यामध्ये तर हे सप्रमाण सिद्ध झालं आहे की फ्लोअरवर जेव्हा शिफ्ट सुरू होते तेव्हा एका चांगल्या ओवीचा किंवा एका चांगल्या श्लोकाचा 2-3 मिनिटं एकत्र विचार केल्यानंतर 7 ते 9% प्रोडक्शन वाढलं, असा अनुभव आम्ही तिथे घेतला आहे। या सगळ्या गोष्टीचा उल्लेख यासाठी करतो आहे की आजवर मठा मंदिरांमध्ये बंदिस्त झालेलं हे संत साहित्य आता समाजाच्या वेगवेगळ्या व्यासपीठावरती यायला लागलं आहे आणि या वेगवेगळ्या व्यासपीठावरती त्याचं स्वागतसुद्धा खूप चांगलं होतं आहे। रोजच्या जगण्यामध्ये, रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या व्यवसाय उद्यमामध्ये, व्यापारामध्ये, नोकर पेशामध्ये या साहित्याचा उपयोग होतोय म्हणून समाज मोठ्या प्रमाणावरती याचं स्वागत करतोय, ही गोष्ट तर चांगलीच आहे। मी स्वतः एक अनुभव घेतला, तो इतका मजेशीर आहे, तो मला सांगावा वाटतो। मी स्टेट्समध्ये स्टीफन कवेच्या एका वर्कशॉपला विद्यार्थी म्हणून उपस्थित होतो
स्टीफन कवे हा मॅनेजमेंट गुरु आहे, त्याच्या स्कूलच्या वतीनं एक 4 दिवसाचं वर्कशॉप होतं आणि सगळा वर्कशॉप मी कंडक्ट केल्यानंतर, म्हणजे मी अटेंड केल्यानंतर शेवटच्या दिवशी प्रत्येकाची मतं सांगायला सुरुवात केली. तेव्हा मी माझं मत लिखितही नोंदवलं आणि प्रत्यक्ष बोलूनही नोंदवलं की मला या 4 दिवसामध्ये जे मिळालं ते सगळं स्वीकारत असताना मला माझ्या दादीची आणि नानीची आठवण येत होती आणि तिकडचे लोक जरा चमकले. मी म्हटलं की मी माझ्या आयुष्याच्या पहिल्या 10 वर्षामध्ये माझ्या घराच्या ओसरीत माझ्या आज्यांकडून जे ऐकलं ते सगळं स्टीफन कवींनी वेगवेगळ्या रूपामध्ये आज एक शास्त्र बनवून माझ्याकडे पाठवलं. या सगळ्याचा आधार आहे श्रीमद भगवद्गीता, अशी माझी स्वतःची धारणा झाली आहे. आणि इतक्या लोकांनी गीतेविषयी तिथे उत्सुकता दाखवली आणि मग सिलेबस आणि गीतेचे अध्याय अशी जोड करूनच मी त्यांना दाखवली की स्टीफन कवींनी आपल्याला काय म्हटलं आहे, गीतेच्या पहिल्या अध्यायात काय आहे, दुसऱ्या अध्यायात काय आहे, आपण पहिल्या दिवशीच्या सेकंड सेशनमध्ये काय शिकलो. आणि असं 4 दिवसाचं वर्कशॉप मी गीतेच्या 18 अध्यायात क्रमशः कसं आहे हे गीतेचं पुस्तक हातात घेऊनच त्यांना दाखवत होतो. आणि गीता ही तर काही माझी एकट्याची आजी नाही आहे, सगळ्या जगाची ती आजी आहे, पणजी आहे, खापर पणजी आहे. त्यामुळं गीतेमधलंच हे सगळं शास्त्र म्हणून नव्या रूपात आल्यावर जग कसं स्वीकारतं याचा मी अनुभव घेतला आणि मला खूप मजा वाटली. मी नेपोलियन हिल वाचत असताना मला जाणवत होतं की कितीतरी ठिकाणी रामदास डोकावत आहेत. मी अगदी डेल कार्नेसारखा पहिला माणूस की ज्याने आपल्याला ह्या सगळ्या ट्रिक्स शिकवल्या, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय ट्रिक्स. तर या ट्रिक्स वाचत असताना सुद्धा वाटतं की अरे हे तर आपल्याला आपल्या लोकजीवनातल्या कितीतरी लोकगीतातून शिकवलं गेलेलं आहे. आणि मग हे सगळं भारतीय मानसाचं संचित जे आहे ते अतिशय नेटक्या भाषेमध्ये संतांनी आपल्या साहित्यामध्ये गठीत केलं आणि त्याच्याविषयी एक अवेअरनेस, त्याच्याविषयी एक लोकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते. या गोष्टीचं माझ्यासारख्या विद्यार्थ्याला अपार कौतुक वाटतं आहे. जिथे जिथे जातो आहे तिथे मी हा प्रतिसाद पाहतो आहे की लोकांना हे समजून घ्यायचं आहे, लोकांना हे उपयोगाचं वाटतं आहे. लोकांना असं वाटतंय की नाही, आज आम्हाला जगामध्ये दुसरं काहीही मिळवण्यापेक्षा या गोष्टी जर आम्ही मिळवू शकलो, समजावून घेऊ शकलो तर आमचं जीवन खरंच सुखी होऊ शकतं. एका बाजूला आपल्या सगळ्या इंद्रियांना सुखी करण्याची स्पर्धा लागली आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमुळं, मुक्त बाजारपेठेमुळं, जीवनातल्या एकूण मुक्ततेमुळं, मुक्ततेचं सुंदर प्रांगण सोडून स्वैरतेच्या बेभान वाऱ्यामध्ये आपण कधी पडतोय याचा अंदाज जगाला येत नाही. अशा वेळी मुक्तता कोणती आणि उच्छृंखलता कोणती, मुक्तता कोणती आणि स्वैरता कोणती, आनंद कुठला आणि आनंदाचा आभास कुठला, हे स्पष्टपणाने सांगू शकणारं जर काही जगामध्ये असेल तर ते संतांचं साहित्यच आहे. केवळ भारतीयच नाही, जगभरातल्या संतांनी जे दिलेलं आहे, भारतीय संतांनी तर दिलंच आहे ते अधिक नेटकेपणाने. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं स्वागत जेव्हा होतं तेव्हा माझ्यासारखा एक वारकरी ज्याचं सगळं आयुष्य चंद्रभागेच्या काठावरती लहानाचं मोठं होत गेलं, त्याला खूप आनंद होतो. या सगळ्या गोष्टींना तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आणि मुक्तसंवाद किंवा समितीसारख्या संस्था याच्यामध्ये करत असलेल्या योगदानाबद्दल मी माझ्या मनातली कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. पहिल्या दिवशी असलेलं प्रतिकूल वायुमंडल आणि तरीही तुम्ही दाखवलेली उपस्थिती ही समर्थांच्या तत्त्वज्ञानाचेच आकर्षण होतं याची मला जाणीव आहे. तरीही आपण आलात. कालही आपली उपस्थिती खूप प्रोत्साहक, प्रेरक अशी होती, आजही ती आहे. या सगळ्या आकर्षणाच्या पाठीमागे संत साहित्य नवीन संदर्भात समजून घेण्याची ही जी एक मानसिकता निर्माण होते आहे, त्या मानसिकतेला शतशत वंदना करून मी माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करतो आहे. व्यक्तिमत्व विकास हा 21व्या शतकात खूप चर्चेला गेलेला विषय आहे. जागोजागी व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग भरत आहेत आणि हजारो रुपये खर्च करून लोक त्याच्यामध्ये नाव नोंदतायत. गेल्या शतकामध्ये याची अधिक शास्त्रीय पद्धतीने चर्चा सुरू झाली आणि गेल्या शतकाच्या मध्यामध्ये जगातल्या समाजशास्त्रज्ञांनी आणि शिक्षणशास्त्रज्ञांनी एक शब्द सगळ्यांच्या समोर फार आग्रहाने मांडला आणि तो होता बिहेवियरल सायन्स, वर्तनाचं शास्त्र.
गेल्या शतकाच्या म्हणजे 20व्या शतकाच्या मध्यावरती जगातल्या सगळ्या विश्वविद्यालयामध्ये माणसाचं चिंतन करत असताना त्याच्या बिहेवियर पॅटर्नचा विचार केला जायला लागला. आणि मग एखादा माणूस एखाद्या परिस्थितीत असा का वागतो, एखादा माणूस जीवनभर असा का वागतो, किंबहुना माणूस जे जे कृत्य करतो, जे जे काम करतो, ज्या पद्धतीनं रिॲक्ट होतो, त्याच्या पाठीमागची भावना काय असते, त्याच्या पाठीमागचं तत्वज्ञान काय असतं, त्याच्या पाठीमागचं कॅरेक्टर काय असतं, याचा खूप गंभीरपणे जग विचार करायला लागलं. आणि मग जगामध्ये या सगळ्या नव्या परिभाषेंचा इतका प्रभाव निर्माण झाला माननीय ताईंचं स्वागत झालंय. आपण सगळेजण सानंद त्यांचं स्वागत करूया. तर जगामध्ये या सगळ्या नव्या परिभाषेची जी चर्चा सुरू झाली, त्या चर्चेमुळं माणसाचं मन, माणसाचा मेंदू आणि माणसाचं वर्तन याच्यावर खूप बारकाईनं अभ्यास सुरू झाला आणि जगातल्या खूप श्रेष्ठ लोकांनी त्याचं एक सुंदर शास्त्र बनवून जगाच्या हातामध्ये दिलं. पण भारतीयांच्यासाठी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की हा विषय जगाला जेवढा नवीन होता तेवढा आपल्याला नवीन नव्हता. वेगवेगळ्या अनेक पद्धतीच्या माध्यमातून तो आपल्या जीवनामध्ये अतिशय शास्त्रीय पद्धतीनं सहजतेने संक्रमित केला जात होता, संस्कारित केला जात होता. फक्त पुग सहस्रबुद्धे म्हणतात तसं भारतीयांची एक कमजोरी आहे की सरस्वतीची हेळसांड फार करतो आपण, आणि त्यामुळं आपण जे करतो आहोत त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं असलं पाहिजे याच्याकडे आपला आग्रह नाही. नेपोलियनच्या जगाचे डोळे दिपवून टाकणाऱ्या स्वाऱ्यांबद्दल आपल्याला खडानखडा माहिती असते आणि आपले विद्यार्थी म्हणायला लागतात की जगामध्ये श्रेष्ठ असा योद्धा कोण, तर नेपोलियन. कारण नेपोलियनच्या प्रत्येक मोहिमेचा अचूक असा इतिहास लिहिण्याची सोय नेपोलियनच्या हयातीतच होती. पण आपल्याला हे कळतच नाही की याही पेक्षा चतुरपणाने मोहिमा शिवाजी महाराजांनी आखल्या, राणा प्रतापांनी आखल्या. पण राणा प्रतापांनी आणि शिवाजी महाराजांनी पराक्रम केले, पण त्या पराक्रमांची नीट नोंद झाली नाही. जी नोंद झाली ती बखरींमध्ये झाली, आणि बखरींमध्ये वास्तवापेक्षा काल्पनिकतेला, थेट वस्तुस्थितीच्या वर्णनापेक्षा भावुकतेला अधिक प्राधान्य असल्यामुळं त्या ललित साहित्याच्या अंगाने विकसित झाल्या. त्याला ऐतिहासिक दस्तावेज म्हणून 100% मानलं जात नाही. जगामध्ये आणि आपल्यामध्ये फरक एवढाच आहे की आपण करतो सगळंच, पण आपल्याला त्याच्या नोंदी करायची सवय नाही. आणि म्हणून जेव्हा ISO मानांकन आलं त्यावेळेला आपल्या देशातल्या अनेक कंपन्यांना, अनेक व्यवस्थांना, अनेक सिस्टीम्सना पहिला प्रश्न हाच पडला की नेमकं काय करायचं आहे. तर ISOचे जे कन्सल्टंट असत ते असं म्हणायचे की काही करू नका, तुम्ही जे करताय त्याचं डॉक्युमेंटेशन करा. आणि डॉक्युमेंटेशननीच हे तुम्हाला सिद्ध करता येतं की तुम्ही हे करता आहात. कारण का त्यामुळे तुमच्या सिस्टीम्स चेक केल्या जातात, तुमची वर्क कल्चर चेक केली जाते, तुमच्या क्वालिटी सर्कल्सची कॅपॅसिटी काय आहे ते पाहिलं जातं. एवढंच नाही तर तुमच्या हाऊसकीपिंगपासून तुमच्या प्रत्येकाच्या हेल्थ आणि हायजीनपर्यंतच्या बारीक सारीक गोष्टींचा तुम्ही कसा विचार करता त्याची नोंद असेल तर जगामध्ये तुम्ही यशस्वी ठरता. कमजोरी आपली एवढीच होती की आपल्याकडे नोंद नव्हती. दुसरी एक कमजोरी होती की आपल्याकडं जे आहे त्याचं जगाच्या व्यासपीठावरचं मोल आपल्याला नीट कळालं होतं की नव्हतं माहिती नाही, किंवा कळून आपण ते संकोचाने बोलत नव्हतो की काय, हाही एक प्रश्न आहे. आणि म्हणून या नव्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्या संतांचं आणि भारतीय तत्वज्ञानांमधल्या कोणत्याही धारेला ह्याच्यामध्ये अस्पर्श मानायचं कारण नाही. सगळ्या धारांमध्ये माणसाच्या मनाचा आणि वर्तनाचा मूलभूत विचार केला आहे. शब्द फक्त वेगळा वापरला. शब्द वापरला की त्याच्या जीवनामध्ये आम्ही आध्यात्मिक जाणीवा निर्माण करतोय. पण अध्यात्म वर्तनशास्त्रापेक्षा वेगळं काय असतं? अध्यात्म मन घडवण्याच्या पलीकडे दुसरं काय असतं? अध्यात्म म्हणजे दोन माणसांच्या संबंधाला सुनिश्चित करण्याऐवजी दुसरं काय असतं? पण आम्हाला असं वाटलं गेलं की अध्यात्म हे मेल्यानंतर काहीतरी करण्याची गोष्ट असते किंवा मिळवण्याची गोष्ट असते. त्यामुळं जिवंतपणी ज्याचा आम्ही पाठपुरावा केला ते मेल्यानंतर मिळवण्यासाठी करतो आहोत असा आमचा समज झाल्यामुळं आमच्या हातामधलं हे सगळं चांगलं तत्वज्ञान जवळपास मृतप्राय झालं.
आज सुदैवाने पुन्हा या सगळ्या नव्या संदर्भामध्ये, या सगळ्या नव्या विचारांमध्ये आणि जगामध्ये विकसित होत गेलेल्या या सगळ्या वर्तनशास्त्राच्या पार्श्वभूमीवरती संतांचं साहित्य बघताना आपण छातीवर हात ठेवून सांगू शकतो की होय, आज 21व्या शतकामध्ये जग जे बोलतं आहे ते सगळं आमच्याकडे आहे आणि आता जगाला कळेल अशा भाषेमध्ये आम्ही ते मांडायला सुरुवात करतो आहोत. हा जेव्हा विषय निमंत्रण पत्रिकेवरती आला तेव्हा अनेकांच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झाले त्यातला एक प्रश्न इथे माझ्यासमोर आहे की खरोखरच समर्थ रामदासांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट माहिती होती का, असं त्यांनी म्हटलं. एकाने असं म्हटलंय की व्यक्तिमत्व विकासामध्ये आत्मविश्वासाचा भाग किती टक्के असतो आणि समर्थांनी त्याचा विचार कसा केलाय. आत्मविश्वासाचा भाग तर 100% असतो. असा जर नसता तर माझ्यासारखा एखादा सामान्य विद्यार्थी आपल्याला सगळं कळतं एवढ्या थाटात इथे उभा नसता राहिला. हा आत्मविश्वासाचा जिता जागता पुरावा आहे. पण मी त्या विषयाला स्पर्श करेन. पण अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो. जेव्हा आम्ही मॅनेजमेंट स्कूल्समध्ये गीता सांगायला सुरुवात करतो तेव्हा लोक म्हणतात की गीतेचा हेतू हा आहे का, समर्थांच्या शिकवणुकीचा हेतू हा आहे का, म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स आहे का दासबोध म्हणजे. तर नाही आहे. सगळ्या संतांनी ज्या उद्देशाने हे लिहिलं त्यांचा उद्देश लौकिक जीवनातल्या ज्याला आपण सामान्यतः धर्म आणि अध्यात्म क्षेत्राशी न जोडल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणतो त्यांच्यावर फोकस करणं हा नव्हता. ही गोष्ट खरी आहे. परंतु जर या एका मुद्द्याने, या एका फ्लेवरनी, या एका टेस्टमुळं जर उद्याची सगळी पिढी या विषयाकडे वळली जात असेल तर भौतिक आणि आध्यात्मिक दोन्हीही जीवनातला फायदा तिला होईल. तर मग या संदर्भात अशा पद्धतीनं हे विषय मांडावेत की मांडू नयेत. आणि माझा गेला 40 वर्षाचा पत्रकार म्हणून अनुभव असा आहे की आम्ही जर वर्तमान युगाला पटणाऱ्या आणि पेलणाऱ्या भाषेत हे सगळं बोललो तरच आपलं या देशाचं आणि अंततोगत्वा विश्वाचं कल्याण आहे. त्यामुळं भाषा बदलल्याने काही बिघडत नाही. समर्थांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मी हे सगळं प्राकृतात लिहितो आहे, पण माझ्या भाषेकडे का बघता, माझा भाव काय आहे तो नीट समजून घ्या. आणि भाषा ही दुय्यम आहे, ते शेवटी वरती पॅकेज आहे, त्याच्या आतून भाव काय प्रसृत होतोय ते महत्त्वाचं. पण तरी हे माहिती असलं पाहिजे की हे मूलतः शुद्ध अध्यात्म आहे. त्याच्यामध्ये एकाच्या व्यक्तित्वाचा विकास, प्रोडक्शन रेट वाढवणं, एखादी कंपनी सुचारू रूपाने चालवणं हा त्याच्यातला हेतू नाही आहे. पण एवढं म्हटल्यामुळं जर लोक आकृष्ट होत असतील तर लोक यावेत, मग लोकांच्या हातात हे समग्र द्यावं. आणि एकदा लोक ह्याच्याशी भिडले की ह्याची स्वतःची शक्ती अशी आहे की ते परिपूर्ण रीतीनं आपलं करून घेतलं जातं. एक दत्तात्रयांवर सिनेमा निघत होता, ब्रह्मा विष्णू महेश दत्तात्रय. तर त्या सिनेमाचं एक पोस्टर बनवायचं होतं आणि पोस्टर बनवताना दत्ताची भूमिका करणारा तो जो मेन कॅरेक्टर होतं ते मध्ये उभं होतं, त्याला 2 चेहरे बसवले होते, गाय मागे उभी केली होती आणि एक कुत्रा समोर उभा होता आणि तो कुत्रा दत्ताकडे बघतोय. असं पोस्टर सगळीकडे रिलीज करायचं होतं. जवळजवळ 1 शिफ्ट वाया जाय एवढा वेळ खर्च झाला. आमचे फोटोग्राफर मित्र सांगू शकतील की एखादा स्टील आम्हाला पाहिजे असेल पोस्टरसाठी तर खूप आटापिटा करावा लागतो आणि त्यातही जर एखादा मुका प्राणी त्याच्यात असेल तर शिफ्ट वाया जाणं हे काही नवीन नाही आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये. कारण का ते कुत्रं दत्ताकडे बघेल हे कोणाच्याच हातात नाही ना. गाय स्थिर उभी राहू शकेल, कुत्राच आहे शेवटी, तो दत्ताकडे बघेल कसा. डायरेक्टर सांगतोय फोटोग्राफरला की मला असंच पाहिजे आहे की कुत्रा दत्ताकडे पाहतोय, दत्तात्रय हसतायत, मागे गाय उभी आहे आणि मला हे पोस्टर द्यायचं आहे कारण का त्यामुळं माझा फिल्म चांगली चालेल. जवळजवळ 4.5-5 तास प्रयत्न झाल्यावरही असा शॉट मिळाला नाही. तेव्हा सगळे वैतागले आणि एक छोटा ब्रेक घेतला. म्हणजे अगदी पॅकअप नव्हतं, ब्रेक घेतला आणि डायरेक्टरनी सांगितलं की आता जर तू मला ओके शॉट नाही दिला तर मी तुला फोटोग्राफर म्हणून माझ्या टीममधनं काढून टाकतो. आता फोटोग्राफरच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आणि एक 15-20 मिनिटांनी चहापान झाल्यानंतर सगळ्यांना त्यांनी ओके लाईट्स कॅमेरा सगळं त्यांनी ऑर्डर्स दिल्या आणि तो म्हणाला मी फायनल तुम्हाला शॉट देतो. आणि कुत्रा आणला गेला. कुत्रा येऊन स्टेजवर उभा राहिला, लाईट्स पडले आणि कुत्रा एकटक फक्त दत्ताकडेच पाहत होता. खूप मोठं आश्चर्य निर्माण झालं.
एकच काय 10 स्टील शॉट्स घेतले गेले आणि दिवसभराच्या कष्टाचं चीज झालं. डायरेक्टरनी कडकडून मिठी मारली, म्हणे की ही जादू कशी केली भैया तू? तो म्हणाला, मी दिवसभराच्या अनुभवाने शहाणा झालो आणि कुत्रं काही दत्ताकडे पाहत नाही हे लक्षात आलं तेव्हा मगाच्या चहाच्या सुट्टीमध्ये मी दत्तात्रयाच्या झोळीमध्ये बटाटे वडे ठेवले. त्या बटाट्या वड्याच्या वासाने ते कुत्रं दत्ताकडे बघायला लागलं. तर काही बिघडत नाही ना, पहिल्यांदा तर बटाट्याच्या वासाने बघेल, पण एकदा कळेल की बटाट्याच्या वड्यापेक्षा दत्तात्रय छान आहेत, तर दत्तात्रयाच्या प्रेमात पडेलच की नाही. तर चला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण रामदासांच्या झोळीकडे तरी बघायला सुरुवात केली आहे. आपल्याला पटणार आहे, रामदास स्वामी आपल्याला ताब्यात घेणार आहेत आणि ह्या विषयातून आपल्या लक्षात येणार आहे की दासबोध खरोखर आयुष्याच्या सर्व अंगाला स्पर्श करणारा एक जीवन व्यवहार विद्या शिकवणारा ग्रंथ आहे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे तरी नेमकं काय असतं? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या वर्गामध्ये पहिल्यांदा एक विषय शिकवला जातो आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं की अरे, तुझ्या जीवनामध्ये तुला जर परिपूर्ण रीतीनं विकसित व्हायचं असेल तर तुझ्या सगळ्या क्षमता तू पहिल्यांदा समजावून घे. तुझ्या स्वतःचं रिअलायझेशन तुला आलं, तू कोण आहेस, तुझं पोटेन्शियल काय आहे, नेमकी तुझ्यामधली जमा काय आहे आणि तुझ्यामधल्या उणीवा काय आहेत, तर तुझ्या असं लक्षात यायला लागेल की अरे, माझ्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत की ज्या मी विकसित करू शकतो आणि एवढ्या गोष्टी आहेत की ज्या मी काढून टाकू शकतो. मग हे जर करायचं असेल तर पहिली गोष्ट आम्ही सगळ्यांना काय सांगतो की कृपा करून तुमच्या जवळच्या कागदावरती तुमचे विकनेसेस आणि तुमचे प्लस पॉईंट लिहून काढा. पहिला पाठ. कुठल्याही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिबिरात तुम्ही जा, पहिल्यांदा हाच एक तुम्हाला काम सोपवलं जातं, हा एक्सपेरिमेंट दिला जातो. समर्थ सांगतायत की अरे, व्यक्तिमत्व विकासाकडे बघत असताना पहिल्यांदा तू तुझी ओळख करून घे. काल ज्याचा मी उल्लेख केला होता, पाहे आपणासी आपण या नाव ज्ञान. तू स्वतःला पहा, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की तुझ्यामध्ये काय क्षमता आहेत आणि तुझ्यामध्ये काय उणीवा आहेत. मग उणीवा जेव्हा लक्षात येतील तेव्हा उणीवांचा विचार सोडून दे आणि क्षमतांवर लक्ष केंद्रित कर. हा सकारात्मक विषय संत जेव्हा शिकवतात तेव्हा संत आपल्याला सांगतात की पहिल्यांदा तू समजून घे तुझ्याकडे असलेलं जबरदस्त साधन तुझं शरीर. तुझं शरीर चांगलं आहे का, धडधाकट आहे का, रुबाबदार आहे का, लोकांना आकृष्ट करून घेईल असं आहे का? तर आपल्याला त्याच्यातल्या काही कमी जास्त गोष्टी कळतात. असं वाटतं की माझा चेहरा इतका छान नाही आहे, एखाद्या सिनेनटासारखा नाही आहे, माझं नाक तितकं चांगलं नाही, डोळे नाही, काही जे आपलं चांगलं वाईट आहे ते आपल्याला कळायला लागतं की आपलं कातडीचं स्तर चांगला नाही, त्याचं गोरेपण चांगलं नाही किंवा चांगलं आहे जे काही आहे. आणि मग समर्थ पहिला व्यक्तिमत्व विकासाचा पाठ देतात, तो इतका सणसणीत असतो. ते असं म्हणतात की तुझं बाहेरचं दिसणं हा व्यक्तिमत्वाचा 25% भाग आहे, 75% व्यक्तित्व तुझं आत आहे. तू आत्ता लिहून काढलंस तर चांगली गोष्ट केलीस. तुला असं वाटलं की आपले केस सिल्की आहेत, आपल्याला टक्कल आहे. तू तुझ्या व्यक्तित्वाचा विचार करत असताना सर्वात मोठी चूक काय केली आहेस तर तुझ्या बाहेरच्या दिसणाऱ्या रूपाला तू तुझी पर्सनॅलिटी मानायला लागला. तर तुझ्या एकूण व्यक्तिमत्वातला फक्त 25% भाग तुझ्या बाहेरच्या रूपामध्ये आहे, 75% तर आत आहे. त्या 75% मध्ये सुद्धा 15% भाग आणखीन असा आत असतो की ज्याला कोर पर्सनॅलिटी म्हणतात, ज्याला आपण सगळेजण कॅरेक्टर म्हणतो, चारित्र्य आहे. आणि त्या 15% तुझं बाकी सगळं चाललेलं आहे. तर त्याच्याकडेही तुला लक्ष द्यावं लागेल. आणि समर्थ पहिल्यांदा आपल्याला सांगतात की अरे बाबा, रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणाशी न चले उपाय, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. तुझं जे काही बाहेरचं रूप आहे, स्थूल देह, या स्थूल देहामध्ये तू थोडाफार बदल करू शकशील. म्हणजे अगदी काळवंडला असेल तर फेशियल करू शकशील, पॅक लावू शकशील, स्टीम घेऊ शकशील, थोडं प्रयोग करू शकशील, थोडा उजाळा येईल तुला. पण आणखीन तासाभराने बघितलं तर तू तुझ्या पहिल्या रूपातच जाशील. म्हणून तू पहिल्यांदा लक्षात ठेव, रूप लावण्य अभ्यासिता न ये. मी एखाद्यासारखा दिसायला लागेन याचा अभ्यास करून मी तसा दिसायला लागणार नाही आहे. आणि म्हणून तुला देवानी जसं दिलेलं आहे तसं तू रूप स्वीकार
आणि इथे समर्थ आपल्याला व्यक्तिमत्व विकासाचा पहिला पाठ देतात, ॲक्सेप्ट द सिच्युएशन ॲज इट इज. आपल्या मनाप्रमाणे तिला मोडायचा तोडायचा प्रयत्न करू नको. सिच्युएशन तुझ्या इच्छेप्रमाणे निर्माण होत नाहीये, जे आहे ते घे. आणि याच्यामध्ये एक हिडन थॉट आहे, तो म्हणजे तू टोटली पॉझिटिव्ह असला पाहिजेस. पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर सकारात्मक विचाराचं अधिष्ठानच असलं पाहिजे. आणि सकारात्मक विचार नसेलच तर आपल्या विकासाला सुरुवातच नाही होणार. म्हणून ॲक्सेप्ट कर की मी असा दिसतो, ओके, काही फरक पडत नाही. आणि तू जसा दिसतो आहेस तसा जगाला हवा आहेस, कारण का देअर इज डेफिनेट रोल फॉर युअर पर्सनॅलिटी. येस, कोणीही जगामधला एका विशिष्ट भूमिकेशिवाय जन्माला आलेलाच नाही आहे. त्यामुळे तू जसा आहेस तशी तुझी एक भूमिका आहे. काही संत दुसऱ्या भाषेमध्ये सांगतात की बाहेरचं दिसतंय ना त्याच्यावर विश्वासच ठेवू नको तू फार, कारण का बाहेरचं दिसतंय तो भुलभुलैया आहे. बाहेरचं दिसणं थोडंसं सजवता येतं, रंगवता येतं. बाहेरचं दिसणं जर खरं असतं तर दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं असं म्हटलंच गेलं नसतं. बाहेरचं दिसणं आहे ते फार गौण आहे, त्यालाही एक महत्त्व आहे. पण तेवढ्यापुरतंच ते स्वीकार आणि त्याच्या पलीकडे जाऊन तू विचार करायला सुरुवात कर. म्हणून चोखामेळ्यासारखा एखादा संत असं म्हणतो की ऊस होय डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. अरे ऊस वेडा वाकडा आहे म्हणून रस काय वेडा वाकडा आहे? आतला रस काय कडू लागतो का? त्यामुळं ऊस कणखर आहे म्हणून आतला रस काय चावून खायचा आहे? ऊस होय डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. पण वरल्या रंगाला एक महत्त्व आहे, समर्थांना हेही मान्य आहे. आणि काल आपण पाहिलं की समर्थ वास्तवामध्ये वावरणारे संत आहेत. आणि समर्थ असं म्हणतायत की परम सुंदर आणि चतुर. सौंदर्याला विरोध नाही आहे, बाहेरचं छान दिसलंच पाहिजे, कारण का समर्थ म्हणतात की बाहेर तू जसा आहेस तसा, पण तो छान दिसशील असा प्रयत्न कर. आणि मग सांगतात समर्थ, परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर. काय काय गोष्टी आहेत तुझ्यामध्ये बघ. पहिल्यांदा तर तू सुंदर दिसतोयस, जसा आहेस तसा. तो सुंदर दिसण्यासाठी तुला काय करावं लागेल, तर तू जसा दिसतो आहेस तसा स्वीकार पहिल्यांदा कर. हा स्वीकार केवळ शब्दाच्या पातळीवर करू नको, एक कन्व्हिक्शन म्हणून घे की माझ्यासाठी एक रोल आहे, त्यासाठी मी जन्माला आलोय आणि त्यासाठी माझं असं दिसणंच अनिवार्य आहे. चार्ल्स शेरिंग्टन नावाचा शरीरशास्त्रज्ञ होऊन गेला, ज्याला नोबेल प्राइज मिळालं. या चार्ल्स शेरिंग्टननी असं सांगितलं होतं की अरे निर्हेतुक तर जगामध्ये काही निर्माणच होत नाहीये. आपल्या शरीरामध्ये क्षणभरासाठी जन्माला आलेली पेशी सुद्धा काही ना काहीतरी हेतूनी जन्माला येते आणि मरते. मग एका पेशी बाबतीत हे खरं आहे, तर अनेक पेशींनी निर्माण झालेल्या तुझ्या देहाच्या बाबतीत सुद्धा ते खरं आहे. आणि म्हणून तुझा देह सुंदर असेल याचा विचार कर, बाहेरची सुंदरता. आणि मग काय समर्थाने आपल्याला सांगितलं की बाहेरची सुंदरता आहे ती तुला कशी ठेवता येईल, सदा दात घासोनी तोंडा धुवावे. बघा किती बारीक गोष्ट. आता ह्याच्यामध्ये नाक धरून बसण्याचं काही सांगत नाही आहेत, माळा फिरवायचं काही सांगत नाही आहेत. सांगतायत एवढंच की तुझं एक्सटर्नल जे फॉर्म आहे, तुझं जे बाहेरचं व्यक्तित्व आहे ते सुंदर ठेवता येईल की नाही तुला. मग समर्थ सांगतायत की डोळ्याला घाण असू देऊ नको, लोकांमध्ये गेल्या की डोकं खाजवू नको, केस नीट विंचर, चेहरा स्वच्छ ठेव. आणि या सगळ्याबरोबर सौंदर्याची एक अपूर्व खूण जी आहे ती तुझ्या चेहऱ्यावरती ठेव, म्हणजे ती अत्यंत प्रसन्नता. मी काळा आहे की गोरा आहे याच्यावर माझी प्रसन्नता अवलंबून नाही. असं जर असतं आणि गोरेपण हेच जर प्रसन्नतेचं वाहक असतं तर तोंडामध्ये दात नाही, गोरेपणाचा पत्ता नाही, दिसायला अतिशय सामान्य असणाऱ्या गांधीजींच्या हास्याने जगाला वेड लावलं नसतं. मोनालिसाचं हास्य जसं गूढ आहे, आकर्षक आहे, तसंच निरागस हास्य महात्मा गांधींच्या चेहऱ्यावर होतं. तेव्हा कोणतं गोरेपण होतं त्यांच्याकडे? गोरेपणाने नाही प्रसन्नता येत. आणि मग समर्थ सांगतायत की अरे नुसत्या गोरेपणाने जर सुंदरता वाटली असती तर माणसं आत उतरून काही विचार करतीच झाली नसती. म्हणून तू काय कर, सुंदर आणि चतुर. चातुर्य हे आतलं आहे आणि सुंदरता ही बाहेरची आहे. तुला बाहेरून सुंदर राहिलंच पाहिजे, म्हणून मिळमिळीत अवघेच टाकून दे, मिळमिळीतपणाकडे जाऊ नको. लीन लाचार दीन जगू नको.
खाली मान घालून जगण्यासारखं तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे. अत्यंत आत्मविश्वासाने तू उभं राहा, कारण का तुला परमेश्वराने एका विशिष्ट हेतूने नियुक्त केलाय. यू आर स्पेशली अपॉइंटेड. तुला असं टाकून दिलेला नाही आहे, तुला इकडे फेकलेलं नाही आहे. फार विचार करून परमेश्वराने तुला इथे नेमलेलं आहे. आणि परमेश्वराने मला नेमलेलं आहे हे कधी लक्षात येतं की माझा मनुष्य देह अतिशय दुर्लभ आहे हे कळाल्यावरच लक्षात येतं. म्हणून समर्थ सांगतात की पहिला विश्वास मनुष्य जन्मावरती ठेव. 2, तू ज्या कुळामध्ये जन्माला आला आहेस त्या कुळाचं काही कर्तव्य आहे त्याच्यावर ठेव. आणि मग ज्या कामासाठी जन्माला आला आहेस ते काम तुला शोधायचं आहे त्याच्यावरती ठेव. आणि असा जेव्हा तू शोध घ्यायला लागशील त्यालाच आत्मशोध म्हटलाय, याला सेल्फ रिअलायझेशन म्हटलंय. मला ओळखलं मी कशासाठी जन्माला आलो. चार्ल्स शेरिंग्टन म्हणतो तसं माझ्या जीवनाचं काय ध्येय आहे, काय उद्दिष्ट आहे. मी असाच नाही जन्माला आलो, काही ना काहीतरी करायसाठी जन्माला आलो. लहान असेल, किरकोळ असेल, नगण्य असेल, इतिहासात नोंद नाही लिहिली जाणार, परंतु तरीही मी माझ्यासाठी ते फार महत्त्वाचं असेल. पिकॅडली स्टेशनचं रिनोव्हेशन करायचं होतं. लंडनमधलं, सेंट्रल लंडनमधलं एकदम हेक्टिक स्टेशन आहे ते. आपल्यापैकी ज्यांनी पाहिलं असेल त्यांना मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. इतकं गर्दीचं स्टेशन, त्याचं रिनोव्हेशन करायचं. मग खूप जणांकडून चौकशी केली गेली किती वेळ लागेल, काय वेळ लागेल. तर किमान 5 दिवस तरी लागतीलच लागतील. म्हणून 5 दिवस जर हे स्टेशन बंद करून ठेवायचं तर लंडनची सगळी यातायातच ठप्प होऊन जाईल. मग ह्याच्यावर विचार करत 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 समर्थांची थेअरी अप्लाय केली गेली. आणि ज्यांच्याकडे या सगळ्या नूतनीकरणाचा ठेका दिला होता त्यांना समर्थ माहिती नव्हते, पण ते असं विचार करायला लागले की मी माझ्या कामगारांना, मी माझ्या तंत्रज्ञांना, मी माझ्या जवळ असलेल्या एक्सपर्ट्सना पहिल्यांदा काय सांगितलं पाहिजे की हा चॅलेंज आहे आणि तुम्ही यासाठी जन्माला आलात. बघा, मनुष्य देहाची विशेषता काय आहे तर त्याला जीवनाचा हेतू कळाला की त्याच्या क्षमता प्रकट व्हायला सुरुवात होतात. आणि मग त्या मुख्य माणसांनी आपल्या सगळ्या टीमला समजावून सांगितलं की कमीत कमी किती वेळात आपण हे काम करू शकतो. आपल्या सगळ्या स्किल्स, आपली सगळी पोटेन्शियल, आपली सगळी एक्सपर्टीज वापरून आपण किती वेळात करतो. आणि जगामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे की 1.5 तासामध्ये पिकॅडली स्टेशनचं रिनोव्हेशन झालं. 1.5 तासामध्ये. कसं केलं ते? तर ज्या लोकांकडे जे काम सोपवलं होतं त्यांनी इतकंच सांगितलं की तुझ्याकडे एवढंच काम आहे की तू ह्या पंख्याच्या मधल्या मोटरला पातं लावायचंस, बस इकडे तिकडे बघायचंच नाही. तुझ्यावर काम आहे पातं लावायचं. 3 पाती लावून झाली की तू नुसता हात वर करायचा, की दुसऱ्यावर जबाबदारी आहे की ते उचलून वरती नेऊन ठेवायचं. तिसऱ्यावर जबाबदारी आहे स्क्रू फिट करायची. खिडक्या तशाच, तावदानं तशीच, फ्लोरिंग तसंच. असं करत करत त्यांनी 100% तर काही जुन्याचं नवं करणं शक्य नव्हतं, पण मॅक्झिमम ज्याला म्हणू आपण रिन्युएशन 1.5 तासामध्ये झालं. काय होतं याच्या पाठीमागचं स्ट्रायकिंग फोर्स? एकच वाक्य होतं जे समर्थ आपल्याला सांगतात की तुझ्यामध्ये ही भावना निर्माण होऊ दे की मी कशासाठी जन्माला आलोय. इट डझंट मॅटर की तुझं किती लहान काम आहे, किती मोठं काम आहे. प्रत्येक काम या जगामध्ये फार महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेव. आणि कामावर तुझं प्रेम ठेव, ज्याला आम्ही आता क्वालिटी सर्कल्समध्ये किंवा वर्क कल्चरच्या कन्सेप्टमध्ये बोलतो की माझं काम कारखान्यामधलं कितीही लहान असो, मी ते प्रामाणिकपणे जर करत असेल तर इन टोटो त्याचा परिणाम खूप मोठा होतो. आणि अशा छोट्या 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 कामांच्या शृंखलेतून राष्ट्र मोठं होतं. मी जिथे आहे, जसं आहे, जेवढं काम माझ्याकडे आहे तेवढं मी करेन. आणि समर्थ असं म्हणतात की ते एकदा तुला समजलं की तुझं प्रसन्नतेचं क्षेत्र वाढलं, तू आनंदी होणारच. अब्राहम लिंकनला प्रश्न विचारला होता की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. त्यांनी उत्तर दिलं होतं की परफेक्शन. मला परफेक्शनच्या खालचं काहीच आवडत नाही. आणि समर्थ आपल्याला हेच सांगतायत की आपल्या आयुष्यामधलं परफेक्शन आपल्याला कळायचं असेल तर पर्पज कळायला पाहिजे. आणि पर्पज कळाला की परफेक्शन शिवाय दुसरं काही आपल्या हातून घडणंच शक्य नाही. आणि या 2 गोष्टी एकत्र आल्या की प्रसन्नतेचा अनुभव येणारच. आणि म्हणून तुम्ही बघा, शेतावरती 46, 47, 48 डिग्रीमध्ये काम करणारा शेतकरी जेवढा प्रसन्न दिसतो तेवढा पंख्याखाली बसलेला बाबू दिसतोच असं नाही. त्याचं कारण असं आहे की त्याला पर्पज सापडला आहे, त्याला आपल्या जगण्यामधला आनंद कशात घ्यायचा हे समजलंय. उलटही होऊ शकतं, कधी कधी काम चुकारपणा करून शेतावरचा शेतकरी पण गप्प बसून जाईल की जेव्हा बाबू अतिशय प्रामाणिकपणे काम करत असेल. पर्पज सापडला
आणि पर्पज सापडल्याबरोबर त्याला कळालं की मी कोणीतरी आहे. मी कोणीतरी आहे हे त्यालाच पटू शकतं ज्याला आपल्या नरदेहाचं सार्थक कशात आहे हे कळतं. आणि म्हणून समर्थ सांगतात, परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर. तुझ्या व्यक्तित्वाचा विकास करायचा आहे ना, तर तुझं व्यक्तित्व तुला सबल बनवलं पाहिजे. म्हणजे पहिली सबलता आहे शारीरिक सबलता. काल आपण त्याचा विचार केला थोडासा. पण नुसत्या या शारीरिक सबलतेने पुरेसं नाही आहे. म्हणून आणखीन एका गोष्टीकडे समर्थ लक्ष वेधतात की तुझ्या कोर पर्सनॅलिटीमध्ये पेशन्स आहे की नाही, धीर आहे की नाही, धैर्य आहे की नाही. दोन्ही अर्थाने तुझ्यामध्ये करेज पण पाहिजे आणि पेशन्स पण पाहिजे. आणि हे दोन्ही एकत्र असेल तर तुझ्या व्यक्तित्वाचा विकास व्हायला लागला हे तू समजावून घे. पहिल्यांदा ओळख की तू कोण आहेस, दुसऱ्यांदा ओळख की तुझा हेतू काय आहे, तिसऱ्यांदा ठरव की जे आहे त्याच्यावर मला प्रेम करायचं आहे. म्हणजे बी पॉझिटिव्ह, व्हेरी पॉझिटिव्ह, आणि स्टार्ट लिव्हिंग हॅपीली. बस इतकीच गोष्ट सांगता येते. ज्याला हे कळालं की मी कोण आहे त्याला सुखानेच जगता येतं. आणि मग ह्या सुखामध्ये त्याच्या लक्षात येतं की माझ्या बाहेरच्या शरीराला फार महत्त्व नाही आहे. आणखीन एक आत गोष्ट आहे समर्थांनी जी चतुर आणि धीर या दोन शब्दांनी सांगितली आहे, आणि दॅट इज कोर. हे कोर काय आहे? आत. आणि समर्थ याला आत एवढा शब्द वापरतात. समर्थांनी आपल्या पुतण्यांना एक पत्र पाठवलं, अतिशय सुंदर पत्र आहे ते. दासबोधामध्ये तो नाही आहे, ते पत्र वेगळं आहे स्फुट प्रकरणात. दासबोधात शोधाल तर नाही सापडणार. कारण विषय असा आहे दासबोध आणि व्यक्तित्व विकास. पण बाकीचं पण थोडं थोडं. समर्थांनी श्रेष्ठांच्या मुलाला म्हणजे मोठ्या भावाच्या मुलाला पत्र पाठवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की बाळांनो, तुम्ही आयुष्यामध्ये कसं यशस्वी व्हायला पाहिजे आणि यशस्वी व्हायचं असेल तर काय लक्षात ठेवा. त्या पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या खुणा आहेत. समर्थांनी पहिलं लिहिलं, वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाहे. वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागी कोणीतरी शोधत आहे. जगामध्ये अशा माणसाचा शोध चाललाय आणि बी टॉपर, बी नंबर 1, अव्वल दर्जाचे बना. कशामुळं? तर वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागी कोणीतरी शोधत आहे. त्याचा कोणीतरी शोध घेत आहे. आणि कोण शोध घेत आहे? तर विश्वाचं आदी कारण शोध घेत आहे की अरे ज्या हेतूने मी माणूस जन्माला घातला त्याला हे कळालं का की तो बाहेरून चांगला आणि आतून गोड हवा. समर्थ आपल्या पुतण्यांना पुढे म्हणतायत की आतली गोडी वाढवा, त्यांनी काय होईल? भला रे भला बोलती ते करावे. सगळ्या लोकांच्याकडून भले पण घ्यायचं आहे ना तुम्हाला, तर तुम्हाला आतली गोडी वाढवावी लागेल आणि बाहेरची सुंदरताही वाढवावी लागेल. पण रूप लावण्य अभ्यासिता नाहीये हे नाही विसरायचं. मग आतली गोडी कशी वाढवायची? तर सहज गुणाशी न चले उपाय, हे लक्षात ठेवून वाढवायची. म्हणजे माझे जे सहज गुण आहेत त्याच्यावर काही उपाय नसतो, ते आहेतच. एखादा चांगला गातो, एखादा चांगला बोलतो, एखादा चांगला आणखीन काही काम करतो, हे सहज गुण आहेत, त्याच्यावर काही उपाय नाही चालत. मग दिसणं आणि सहज गुण याच्या जोडीनं तुला जर आणखीन पुढे जायचं आहे तर काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची, ॲडिशनल क्वालिटीज तुझ्यामध्ये तू आणायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि समर्थ मग आपल्या पुतण्यांना लिहितात वेगळ्या भाषेत की भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांचे मुखे यश घ्यावे. तुझ्या व्यक्तित्वाचा विकास कधी झाला असं तू समज, तर तुला लोक भलं म्हणतायत आणि अनेकांनी तू यशस्वी आहेस असं म्हटलंय. त्याच्या पुढचा टप्पा आहे, पण तो आपण उत्तरार्धामध्ये बघूयात. आत्ता आपण पाहतोय की माझ्या आत मला गोडी निर्माण करायची आणि बाहेर सुंदरता निर्माण करायची. समर्थ सांगतायत आरोग्याने बाहेरची सुंदरता निर्माण आहे. आणि आरोग्य जर तुला टिकवायचं असेल तर तुझ्या जीवनामध्ये नियमितता हवी, तुझ्या जीवनामध्ये निर्व्यसनीपणा हवा, तुझ्या जीवनामध्ये सर्व पद्धतीनं निरोगीच वातावरण हवं. आणि असं असेल तर तू बाहेरून फार छान, बाहेरून खूप सुंदर दिसशील आणि लोकांना तू आकर्षित वाटशील. पण आत चतुराई आणि धीर आहे की नाही? तू बाहेरून खूप गोष्टी मिळवशील, परमसंपन्न आणि उदार. समर्थ सांगतात एका बाजूनी बाहेरच्या गुणवत्ता सांगतात, दुसऱ्या बाजूनी आतली पर्सनॅलिटी डेव्हलप करायचा विचार करतात. ते काय म्हणतात की सुंदर हो, चातुर्य मिळव, सबळ हो, धीर मिळव, संपन्न हो आणि उदारता मिळव. असं झालं तरच तुझं व्यक्तित्व विकसित होईल. आणि मग या 2 पायऱ्यांवर जेव्हा तू विचार करायला लागशील तेव्हा तुला एकच एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की माझं व्यक्तित्व विकसित